नमस्कार शेतकरी बांधवांनो. एक जबरदस्त अगदी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने ना येत्या खरीप हंगाम 2026 साठी एक अशी काही घोषणा केली आहे की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. अहो, खतांच्या वाढत्या किमतींची जी चिंता होती ना, ती आता विसरून जा. कारण एक मोठा दिलासा आपल्या दारात आला आहे. आणि ही बातमी किती मोठी आहे हे जरा या आकड्यावरून बघा. तब्बल 41,533 कोटी रुपये. हो, एवढा प्रचंड निधी केंद्र सरकारने मंजूर केलाय. चला मग ह्या मोठ्या घोषणेमागची सगळी गोष्ट काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. तर ही घोषणा आहे खत अनुदानाची. केंद्रीय मंत्रिमंडळानं खास येत्या खरीप हंगामासाठी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी म्हणजेच NBS योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. पण ही योजना नक्की आहे तरी काय? आता मनात प्रश्न आलाच असेल की ही न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी योजना म्हणजे नेमकं काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा सरकारचा एक असा कार्यक्रम आहे ज्यातून DAP, NPK आणि इतर अनेक खतांवर आपल्याला भरघोस अनुदान मिळतं. आणि याचा उद्देश एकच आहे, आपल्या शेतकऱ्यांना महागडी खतं परवडणाऱ्या दरात मिळावीत आणि त्यांच्या खिशावरचा भार हलका व्हावा. चला तर मग या योजनेच्या जरा आत डोकावून पाहूया. म्हणजे ती कधीपासून लागू होणार आहे आणि आपल्याला कधीपर्यंत याचा फायदा घेता येणार आहे हे नीट समजून घेऊ. एक गोष्ट लक्षात घ्या, या निर्णयाला 8 एप्रिल 2026 रोजी जरी मंजुरी मिळाली असली तरी ही योजना 1 एप्रिलपासूनच लागू झाली आहे आणि ती थेट 30 सप्टेंबर 2026 पर्यंत म्हणजेच संपूर्ण खरीप हंगामासाठी आपल्यासोबत असणार आहे. आणि या योजनेत कोणती कोणती खतं मिळणार तर बघा, यात DAP, NPK आणि फॉस्फेटिक व पोटॅशिक खतांचा समावेश आहेच, पण विशेष गोष्ट म्हणजे एकूण 28 प्रकारची वेगवेगळी खतं अनुदानित दरात मिळणार आहेत. याचा अर्थ आता आपल्या जमिनीच्या गरजेनुसार खत निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळणार आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे पैशांवर. सरकारने या योजनेसाठी आपल्या तिजोरीतून नेमकी किती रक्कम बाहेर काढली आहे ते पाहूया. या एका खरीप हंगामासाठी सरकारने खत अनुदानावर तब्बल 41,533.81 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा आकडाच सांगतो की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा आहे. आणि हो, ही वाढ किती मोठी आहे हे पण बघा. मागच्या हंगामापेक्षा ही तरतूद तब्बल 4,317 कोटी रुपयांनी जास्त आहे. यावरून हेच दिसतंय की सरकार शेतकऱ्यांना अधिक बळ देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. ठीक आहे, हे आकडे तर खूप मोठे आहेत, पण ह्या सगळ्याचा आपल्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी नेमका काय अर्थ आहे? याचा थेट फायदा आपल्याला कसा मिळणार? सगळ्यात महत्त्वाचा आणि थेट फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती जरी वाढत असल्या तरी या अनुदानामुळे भारतीय शेतकऱ्यांना त्या दरवाढीपासून एक मोठा दिलासा मिळणार आहे. पेरणीच्या तोंडावर खतांच्या खर्चाची जी चिंता असते ना, ते आता बऱ्याच अंशी कमी होईल. आणि हेच तर या योजनेचं खरं यश आहे. या खरीप हंगामात खतांवरच्या खर्चात मोठी बचत होईल आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या हातात 4 पैसे जास्त शिल्लक राहतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. सरकारने अजून प्रत्येक खतावर नेमकं किती अनुदान मिळेल आणि खतांचे अंतिम नवीन दर काय असतील हे जाहीर केलेलं नाहीये. सरकारकडून लवकरच याबद्दलची सविस्तर माहिती येईल, ज्याची आपण सगळेच वाट पाहतोय. तर ही होती खरीप हंगाम 2026च्या खत अनुदानाबद्दलची सगळी माहिती. आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. खतांच्या खर्चात मिळणारा हा दिलासा आपल्या पीक निवडीवर आणि लागवडीच्या पद्धतीवर कसा परिणाम करेल यावर नक्कीच विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या.